65 चिपळूण विधानसभा मतदारसंघाकरिता काल मतदान झालेलं आहे। या मतदानाची जी टक्केवारी आहे ती जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त जे 5 मतदारसंघ जिल्ह्यातले ते सर्वात जास्त आहे। 69.04 इतकं मतदान चिपळूण विधानसभा मतदारसंघामध्ये झालं आहे। एकूण चिपळूणचे जे मतदार होते ते 2,76,066 इतके मतदार होते। त्यामध्ये पुरुष होते 1,34,883 आणि स्त्रिया होत्या 1,41,183। त्यापैकी जे वोटिंग झालं आहे त्याच्यामध्ये 69.04 इतकं वोटिंग झालं आहे। म्हणजे टोटल झालेलं वोटिंग आहे 1,90,592 1,90,592 इतकं वोटिंग झालं आहे। आणि त्याच्यामध्ये पुरुषचं वोटिंग जे आहे ते 95,816 आणि स्त्रियांचं जे वोटिंग आहे ते आहे 94,776। या पद्धतीने काल वोटिंग झालं। 2 केंद्रावर जे वोटिंग आहे ते उशिरापर्यंत चाललं। त्याच्यामध्ये 8 नंबरचं जे केंद्र आहे पेढे पानकरवाडी या ठिकाणी 1,075 मतदारांनी मतदान केलं। त्याचं वोटिंग 8 वाजेपर्यंत चाललं होतं। त्यासोबतच मुंडेतर्फे चिपळूण या केंद्रावर 125 नंबरचं केंद्र त्या ठिकाणी 8:30 पर्यंत मतदान चाललं। ते जे मतदान होतं ते एकूण झालेलं मतदान होतं 1,191। म्हणजे हे सगळ्यात जास्त हायेस्ट वोटिंग चिपळूण तालुक्यात झालेलं आहे। त्यानंतर पिंपळी बुद्रुकमध्येही 1,126 वोटिंग झालेलं आहे आणि पेढ्यामध्ये 1,075। म्हणजे या पद्धतीने 1,000पेक्षा जे वोटिंग झाले त्याच्यामध्ये चौथं आणखी आहे सावर्डे कासरवाडी, त्याच्यामध्ये 1,017 इतकं वोटिंग झालेलं आहे। म्हणजे या 4 केंद्रावर 1,000पेक्षा जास्त वोटिंग झालेलं आहे। आणि त्यापैकी 2 केंद्रावर उशिरापर्यंत मतदान चाललं। ज्याच्यामध्ये 6 वाजता जे रांगेत उभे होते त्यांना चिठ्ठ्या देण्यात आल्या, त्यांचं वोटिंग घेण्यात आलं। मतदानाच्या टक्केवारीमध्ये सर्वात जास्त जे मतदान झालं आहे ते पर्सेंटेज वाईज टक्केवारी वाईज सर्वात जास्त झाले ते 79 खिर्डी या मतदान केंद्रावर झाले। एक केंद्राचं नाव 79 खिर्डी आणि झालेलं मतदान जे आहे ते 89.72 इतकं वोटिंग त्या ठिकाणी झालेलं आहे। आणि आपल्याकडे 80%पेक्षा जास्त मतदान झालेली 27 केंद्र आहेत, ज्याच्यावर 80%पेक्षा जास्त मतदान झालेलं आहे। आणि सर्वात कमी मतदान हे 246 कसबा संगमेश्वर या केंद्रावर झाले आणि ते पर्सेंटेज आहे 42.59। आपल्याकडे 50%पेक्षा कमी असणारी फक्त 3 केंद्र आहेत, ज्याचं वोटिंग 50%पेक्षा कमी आहे। त्याच्यामध्ये कसबा संगमेश्वर 246 आहे, त्याचं 42.59 आहे। त्याच्यानंतर कडवईचं 190 कडवई, त्याचं मतदान झालं आहे 44.94 आणि 248 कसबा संगमेश्वर याचं 50% वोटिंग झालेलं आहे। म्हणजे ही 3 केंद्र 50 किंवा 50पेक्षा कमी असणारी ही 3 केंद्र आहेत। इतर केंद्रावर 50पेक्षा जास्त झालेत आणि 80%च्या वर आपल्याकडे 27 केंद्र आहेत। या पद्धतीनं पूर्ण जे पर्सेंटेज आहे आपलं 89.04 आहे। म्हणजे जिल्ह्यात आपल्या याच्यामध्ये 1 नंबरला वोटिंग पर्सेंटेजच्या बाबतीत आपला मतदारसंघ आहे। म्हणजे जास्तीत जास्त लोकांनी बाहेर पडून या ठिकाणी मतदान केलेलं आहे। त्यासोबत सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की मतदानाला इथून आपल्या 336 केंद्राची पथकं पाठवल्यानंतर सकाळी मॉकपोल घेण्यात आला। मॉकपोलच्या दरम्यान 3 केंद्रावर आपल्याला एका केंद्रावर एक व्हीव्हीपॅट, एका केंद्रावर एक CU आणि एका केंद्रावर एक BU ह्या 3 चेंज केल्या मॉकपोलच्या वेळी। म्हणजे ते काय ते मतदान नसतं त्याच्यामध्ये, परंतु ॲक्च्युअल वोटिंग सुरू झाल्यानंतर म्हणजे सकाळी 7 वाजता वोटिंग जे सुरू झालं त्यापासून मतदान संपेपर्यंत आपल्या मतदारसंघामध्ये एकही मशीन बदलण्यात आली नाही। म्हणजे एकही मशीन बंद पडली नाही आणि त्याच्या जागी दुसरी मशीन वापरण्यात आलेली नाही। त्याच्यामुळे आपल्याला 336 मशीनला 336 मशीनच आपण वापरल्या। म्हणजे व्हीव्हीपॅट पण तेवढ्या, CU पण तेवढ्या, व्हीव्हीपॅट आणि BU पण तेवढ्या। हे पण या बाबतीत पण जिल्ह्यामध्ये आपला एकमेव मतदारसंघ आहे ज्या ठिकाणी 0 मशीन बदलण्यात आल्या। या सर्व मतदान प्रक्रियेचं जे मतमोजणी आहे ती मतमोजणी
23 तारखेला सकाळी 8 वाजल्यापासून गुरुदक्षिणा या सभागृहात या ठिकाणी युनायटेड हायस्कूलमध्ये होणार आहे. सुरुवातीला 8 वाजता टपाली मतदानाची सुरुवात होईल आणि ETP बेस जे सर्व्हिस वोटरसाठी टपाली मतदानाची सुविधा आहे त्या 2 टेबलवरची सुरुवात होईल. टपाली मतदानाकरता आपल्याकडे 8 टेबल लावण्यात आलेले आहेत आणि ETP बेससाठी 2 टेबल लावण्यात आले. या 10 टेबलची मतमोजणी सकाळी 8 वाजता सुरू होईल. त्यानंतर 8:30 वाजता EVM मशीनची मतमोजणी सुरू होईल. एका फेरीमध्ये EVM मशीनची मोजणी करण्यासाठी 14 टेबल आहेत. एका फेरीमध्ये 14 मशीन्स मतमोजणीसाठी येतील. टोटल 336 मशीन्स आहेत. क्रमाने त्या मशीन्स मतमोजणीसाठी घेतले जातील. म्हणजे 1 ते 14 पहिला फेरी असेल, 15 ते 28 ही दुसरी फेरी असेल, 29 ते 42 तिसरी. या पद्धतीने 24वी फेरी ही शेवटची असणार आहे. टोटल एकूण 24 फेऱ्या आपल्या होणार आहेत. साधारणतः आपल्याकडे 6 उमेदवार आहेत आणि 1 नोटा. त्याच्यामुळे जो मतमोजणीसाठी वेळ जो लागणार आहे तोही कमीच असणार आहे प्रत्येक मशीनसाठी. तो रिझल्ट डिस्प्ले करण्यात जास्त कॅन्डिडेट असतील तर ती संख्या जास्त वेळ लागतो. आपल्याकडे 7च कॅन्डिडेट असल्यामुळे तीही वेळ कमी लागणार आहे. त्यामुळे साधारणतः 15 मिनटामध्ये 15 ते 20 मिनटामध्ये किंवा 10 ते 20 मिनटाच्या स्पॅनमध्ये एक फेरी संपू शकते. तासाला 4 फेऱ्या जरी पकडल्या आपण तरी 6 तासामध्ये ही मतमोजणीची प्रक्रिया पार पडू शकते. म्हणजे 8:30 नंतर साधारणतः 2 वाजेपर्यंत ही मोजणीची प्रक्रिया पार पडण्याची शक्यता आहे. याच्यामध्ये जे मोजणीचं जे हे होईल ते इनकोरमध्ये जसं आपण वोटर टर्नआउट ॲपमध्ये सर्वसामान्य नागरिकांनाही किती टक्के मतदान झालं 2 तासाला ही आकडेवारी समजत होती. त्याच पद्धतीने जेव्हा इनकोरवर पण हा डाटा फायनलाइज केला जाईल राऊंड वाईज, तोही डाटा सामान्य नागरिकांना तो ECIच्या वेबसाईटवर अवेलेबल असेल. जो रिझल्ट्स ट्रेंड्स किंवा ज्या याच्यामध्ये या मतमोजणीच्या प्रक्रियेकरता जो गुहागर विजापूर हा रस्ता आहे जो चिपळूण शहरामधून जातो, तो रस्ता बहादूर शेखपासून चिंचनाक्यापर्यंतच्या या पट्ट्यामध्ये बंद करण्यात आलेला आहे. याच्यामध्ये जी व्यवस्था असणार आहे ती जी पेट्रोल पंप आहे त्यापासून वाहतुकीची व्यवस्था बंद करण्यात येणार आहे. जो फॉरेस्टचा ऑफिस आहे तो रस्ता चालू राहील फॉरेस्ट ऑफिस समोरून इंदिरा गांधीकडे जाणारा, परंतु तिथून राईट टर्न अलाउड नसणार आहे, तो बंद असेल. त्यासोबतच इकडे साई मंदिरापासून आत येणारा रस्ता इकडे तोही बंद असणार आहे. म्हणजे हा पूर्ण पट्टा हा वाहतुकीसाठी 23 तारखेला सकाळी पहाटे 5 पासून बंद असणार आहे. या पद्धतीने पूर्ण मतमोजणीची तयारी या ठिकाणी झालेली आहे आणि आपण 24 फेऱ्यामध्ये ही मतमोजणीची प्रक्रिया पार पाडणार आहोत. पोलीस यंत्रणा किती तैनात करण्यात आलेली आहे? सध्या आपल्याकडे 3 स्ट्रॉंग रूमला रिझर्व फोर्सेस आहेत. एक आसाम गोवामधून आहेत त्या 32चे फोर्स आहे आणि त्याच्यानंतर तिसरा जो लेअर आहे म्हणजे फर्स्ट लेअर त्या 2 यांचा आहे, फर्स्ट 2 लेअर, तिसरा लेअर पोलीसचा आहे. आणि काउंटिंग करता जे काही पोलीसची रचना आहे त्या प्रत्येक ठिकाणी असे साधारणतः 200 ते 300 पोलीस तैनात केले जाणार आहेत. शेवटची पेटी किती वाजता म्हणाला? काल जे मतदान स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू झाली म्हणजे 8 वाजता पहिली पेटी या ठिकाणी आली. ती 8 वाजता इथल्याच केंद्राची युनायटेडच्या केंद्राची आली 46 नंबरची. आणि शेवटची पेटी 204 नंबरची 11:30 वाजता या ठिकाणी रिसीव झाली. आणि त्यानंतर सिलिंगची प्रक्रिया आपली 1:15 वाजता पूर्ण झालेली आहे. सिलिंग 1:15 ते 1च्या दरम्यान सिलिंगच्या 4 रूम असल्यामुळे त्या 4 रूम आपण सील केल्या. जे 204 नंबरचं जे केंद्र आहे धामापूर तर्फे संगमेश्वर हे केंद्र सगळ्यात शेवटी या ठिकाणी आलं.